हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। तर लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही हॉलवरती जायला निघालोय, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। आदल्या दिवशी साखरपुडा हळदी होत्या आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं, त्यामुळे आदल्या दिवशी दुपारी आम्ही घरातून निघालो होतो। सगळं सामान वगैरे पुढे गाडीतून पाठवलं होतं आणि मग आम्ही नवरीला घेऊन निघालोय। तर नगरमध्ये अहमदनगरमध्ये ताज गार्डन म्हणून आहे, तिथं लग्न होतं। तर त्या दिवशी जाताना दत्तगुरूंचंही दर्शन झालं, स्वामी महाराजांचंही दर्शन झालं आणि 5-5:30 वाजले असतील आम्ही ताज गार्डनला पोहोचलो होतो। तर हॉल आम्हाला जरा लवकरच भेटला होता, त्यांनी 6चं टायमिंग दिलं होतं, पण आम्हाला 4 वाजताच हॉल भेटला होता। त्यामुळे जे बाकीचे लोक सामान वगैरे होतं ते आम्ही पुढं पाठवलं आणि घरातलं सगळं आवरून आम्ही दोघं नवरीला घेऊन निघालो। तर गार्डनमध्ये ताज गार्डनला पोहोचलो, तर आमच्यापेक्षा जास्त नवरीलाच मंडपामध्ये जायची घाई होती, हॉलमध्ये जायची घाई होती। तर नवरी आमच्या सगळ्यांच्या आधी अशीच आली होती, तिला तयारी सगळी इथं आल्यानंतरच करायची होती, त्यामुळे ती आहे त्या ड्रेसवरच हॉलवरती आलेली आणि आम्हीसुद्धा फक्त साड्या नेसल्या होत्या, कारण हॉलवरती बरीच लोक होते आणि ड्रेसवर येणं योग्य वाटत नव्हतं आम्हाला। फक्त साड्या नेसून आम्ही आलो आणि आल्यानंतर मग आम्ही इथं आल्यानंतर सगळी तयारी केली। हॉल खूप मोठा आहे आणि तिथे रूम पण छान होत्या, AC रूम होत्या, नॉन AC रूम पण होत्या आणि आम्हाला सगळ्यांना AC रूम होत्या। तर सगळं सामान गाडीमधलं आत आणून ठेवलं, सगळे बसले आणि संध्याकाळी मग छान असं स्टेज सजवलं होतं आणि आम्ही नवरदेवाची वाट पाहत होतो। आमच्या इकडून नवरीचा भाऊ नवरदेवाला बोलवायला जातो आणि तेव्हा नवरदेव हॉलमध्ये येतो। तर आम्ही सगळेजण नवरदेवाचीच वाट बघत होतो, कारण नवरदेवाला हॉलमध्ये येताना ओवाळून आतमध्ये घ्यायचं होतं। बराच वेळ झाला नवरदेवाला यायला, पण थोडा उशीर झाला होता, त्यामुळे आमची जी काही मुंबईची गँग होती, म्हणजे आपली माणसं, ते सगळे येऊन रेडी तयार झाले होते आणि खरंच आदल्या दिवशी सगळेजण आले होते आणि माझ्या ह्या 2-3 मैत्रिणी आहेत, त्या 2 दिवस आधीच आल्या होत्या, त्यांनी बऱ्याच सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला मदत केली होती। लग्नाचा पूर्ण घरातलं जी जबाबदारी आहे तर त्यांनीच उचलली होती, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी करणं सोपं गेलेलं। तर इथे नवरीचे मामा रेडी झालेले आहेत नवरीला घेऊन जाण्यासाठी आणि नवरीसुद्धा आमची रेडी होऊन आलेली आहे साखरपुड्याच्या आधीचा जो विधी आहे तो करण्यासाठी। तर नवरीची छान अशी सुंदर तयारी करून दिली होती आणि आमची नवरी दिसायला खूप सुंदर आहे, त्यामुळे सुंदर दिसत होती आणि तयारीही नवरीची खूप छान झाली होती। आणि ही साडी तिला सुपारीच्या कार्यक्रमामध्ये नवऱ्याकडून आलेली होती, तर तीच तिला घालायची होती आणि ती साडी तिला खूप छान दिसत होती। तर सगळी तयारी झाली होती, नवरीला न्यायचीही तयारी चालू होती आणि नवरदेवसुद्धा त्याच वेळी आला, त्यामुळं गडबड झाली थोडीशी। नवरीला घेऊन नवरीचे मामा वरती गेले स्टेजवरती आणि मग तिथून पुढे विधी चालू झाल्या।
तर अशा पद्धतीने साखरपुड्याचा कार्यक्रम इथं संपलेला आहे। त्यानंतर केक कटिंग झाला। केक कटिंगमध्ये नवरीला आयफोन पण गिफ्ट भेटला आणि सगळे मस्त हॅपी झाले। आणि त्यानंतर मग आमच्या आहोंचे नेव्हीमधले जे काही मित्रमंडळी होती तेही आले होते, तर त्यांच्यासोबत एक फोटो वगैरे झालं। त्यानंतर हळदीची तयारी चालू झाली। खूप घाई झाली होती, त्यामुळं आम्हाला तयार होऊन यायला थोडा उशीर झाला होता। तर इथं नवरीला वगैरे तयार करून बसवले आणि मग आम्ही मुंडावळ्या बांधायला घेतलेले आहेत। तर मुंडावळ्या बांधायचं काम मावशी आणि आत्याकडे दिलेलं आहे। मुलीची मावशी आणि मुलीची आत्या यांच्याकडे दिलेलं होतं। हळदीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला। सगळे मस्त नाचत होते, सगळे लहान मुलं मोठे सगळेच नाचत होते। कोणी असं राहिलं नव्हतं की जे नाचलं नाही आहे। नवऱ्याकडचेही सगळे नाचत होते, नवरीकडचेही सगळे नाचत होते आणि खूप मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला। आणि हळदीचा दिवस, साखरपुडा आणि हळदीचा दिवस आमचा इथे संपला। आम्ही DJ न वापरता इथे ढोल ताशा वापरला होता, त्यामुळे सगळ्यांना खूप मजा आली होती आणि सगळेजण खूप एन्जॉय करत होते। 12-12:30पर्यंत आम्ही मस्त एन्जॉय केला आणि मग झोपायला गेलो नंतर, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून परत ते नवरीची हळद वगैरे काढायचं होतं। तर काही व्हिडिओ माझ्याकडून शूट झालेच नाहीत, कारण माझा मोबाईल मी दुसऱ्याकडे शूट करायला दिला होता। तर लहान मुलं होती त्यामुळे त्यांनी थोडं शूट केलं, थोडं नाही केलं। बऱ्यापैकी जेवढे व्हिडिओ माझ्याकडे आहेत तेवढेच एडिट करून मी अपलोड करते आहे। तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, पूर्ण व्हिडिओ नक्की पहा।